दुःखार्णवातील आनंदाच्या उर्मी. टिळकांना जाऊन जवळजवळ 3 महिने होत आले. आज माझ्या आनंदाला भरते आले होते. मुलीच्या सहाय्याने मी आपली कामे भराभरा आटपून घेतली. मला समजले होते की आज मला दवाखान्यात जावे लागणार होते. 12-1च्या सुमारास मी दवाखान्यात गेले. तो दिवस रविवारचा होता. त्यामुळे मुलींना कामे सांगून मला जाता आले. दवाखान्यात जाऊन पाहते तो खरेच माझी सून व तिची आई दुःख व आनंद यांच्या भोवऱ्यात मी गिरक्या घेऊ लागले. सुखदुःखाच्या उकळ्या एकसारख्या फुटत होता. मला रडू आवरेना. 4च्या सुमारास नातू दृष्टीस पडला. त्याच वेळेस मी ही कविता रचली. दुःखार नवीन मी बुडता बुडता हळूच एक उठली, लाट ही प्रेमाची धावली, त्या लाटेने हळूच अणुनी तीरावर सोडिले, जरी मज पुरे पुरे भिजविली. शीतल वायू प्रखर सूर्य हा करी मला कोरडे, तरी का येते मजला रडे, आसवे कशाची सांगा मजला कुणी. मी हसते रडते वेड लागले मनी, रडविता हसविता जुन्या नव्या आठवणी, एक नयन मम गाळी अश्रू दुःखांचे परिदुजा, म्हणे मज सौख्य शोनी भिजा. सुखदुःखाचे भांड रची हे उघडे माझ्या पुढे, पाहिले मी माझ्या प्रभूकडे, महिमा त्याचा गौरव त्याचे त्याने ते आपुले, उघडूनी पुढे आहा मांडिले, जरा थबकले धावून गेले पायांना बिलगले, अश्रूंनी प्रभुचरणा भिजवले. तो मला म्हणे घे तुझ भावे ते करी, मी तुला सांगतो सौख्याला तू धरी, ही देवाजीची कृपा सोय मजवरी, बालकवी हा जगी धाडिला देवाने मजकडे, चिमुकले बालक माझ्या पुढे, वंशवृक्ष हा माझा फुलला, बघुणी त्याच्याकडे शिंपले अश्रूंचे मी सडे. सुखदुःखांचा वाटे करी मग माझ्या जवळी नसे, पाहुणी मजला स्वर्गी हसे, हसे फुलांचे सदा जयाच्या हृदयामध्ये वसे, तयाला दुःख पहावे कसे, तो देवा जवळी काय विनंती करी, ही रीती झाली जागा परतुनी भरी, जागी सेवा माझी नाही झाली पुरी, म्हणून धाडिली जोड नवी ही माझ्या बाळाकडे, चिमुकले बालक माझ्या पुढे, पाय गोजिरे वाणी माझ्या हृदय कपाटावरी, फोडूनी दुःख तमामे हरी, सावणी ऐशा अपमाना ते आवले मजला हसे, कळले नाही मजे ते कसे, मी हसते हे पाहुणी आली आशा माझ्याकडे, घेऊन मज संगेवर चढे ह्या आनंदाच्या उंच उंच गिरवरी, मज घेऊन गेली दाखवले ते दुरी, मम जुने पुराणे केले त्यांच्यावरी, या सोन्याचा काय हिऱ्याचा कळस त्यावरी चढे, चिमुकले बालक माझ्या पुढे. टिळकांच्या मागे मी रचलेली ही दुसरी कविता. मुले म्हणू लागली, आई बरे केलेस कविता केलीस, आता तर लोकांना म्हणता येणार नाही ना की तुला पप्पाच कविता करून देत होते म्हणून. मी म्हणाले, अरे त्यांनी हे सारे प्रसंग कल्पून आधीच कशावरून नसतील या कविता रचून ठेवल्या. सून 10 दिवस दवाखान्यात होती. पुढे महिनाभर माहेरी गेली व 40व्या दिवशी मुलाचा बाप्तिस्मा झाल्यावर घरी आली. मुलाचे नाव आजाचेच ठेवले, कारण मिस्टर भियोल वगैरे मंडळीने ते नाव मोठ्या आग्रहाने सुचवले होते. बादशाला आम्ही काहीच केले नाही. मुलींना गुळ तूप दिले व 10 रुपयांचे पेढे वाटले. नानांसंबंधी एक मोठी गमतीची गोष्ट होती. टिळकांची शेवटची यात्रा सुरू होण्याच्या आधी त्यांना दवाखान्यातून घरी आणले होते. त्यावेळी माझ्या सुनेने आठवण म्हणून त्यांच्या दाढीचे काही केस कापून ठेवले होते. हे तिने अगदी गुपचूप केले होते. पण नाना जन्माला आला तेव्हा त्याच्या गळ्यातला त्याच ठिकाणी पेरभर लांबीचे केस होते. अजूनही आहेत, पण आता तो मोठा झाला आहे. आम्ही होता होईल ते सगळे काही टिळकांच्या इच्छेप्रमाणे करण्याचा नियम ठेवला होता. टिळकांना दहन करून त्यांच्या अस्थी 3-4 महिने एका लहानशा पेटीत घालून मलेलूंच्या ताब्यात ठेवल्या होत्या. ह्या अस्थी नगरच्या कब्रस्तानात नेऊन ठेवायच्या असे त्यांचे सांगणे होते. आता आम्हाला जरा उसंत मिळाली होती. तशात नगरात येथील वार्षिक सभाही होती. डॉक्टर एच फेअरबँक यांच्याशी पत्रव्यवहार करून आम्ही सगळे काही आधीच ठरवून ठेवले होते. मी, दत्तू, बेबी टिळकांच्या अस्थी घेऊन नगरात जाण्यास निघालो. आम्ही 4च दिवस बाहेर राहणार होतो. माझ्या मागे माझ्या सुनेने बोर्डिंगचे काम करण्याचे अंगावर घेतले. तिला सोबत बेंजी व बाळूबाई यांना ठेवले होते. आम्ही निघायच्या रात्री मुलींनी प्रथम आरडाओरडा केली. नियमाप्रमाणे 10:30ला इलेक्ट्रिक पॉवर बंद केली होती, पण एका मास्तरनीने पॉवर बंद होताच आरोळी ठोकली. त्या सरशी अर्धवट झोपलेल्या व जाग्याही मुली ओरडू लागल्या. शेवटी पॉवर सुरू केल्यावर सर्व काही शांत झाले. गाव करी ते राव न करी हे खरे ठरले, कारण पुष्कळ मुलींना रात्रभर दिवे पाहिजे होते व त्यांनी अशा रीतीने आपले म्हणणे खरे केले. आम्ही नगरला पोहोचलो तो वार्षिक सभेचा शेवटचा दिवस होता. ते दिवाळीचे दिवस असून त्या दिवशी सरस्वती पूजनाचा दिवस होता. देवळात टिळकांच्या अस्थींची पेटी ठेवण्यात आली व पुन्हा एकदा प्रार्थना वगैरे विधी झाली.
बऱ्याच जणांनी भाषणे केली. सखाराम भाऊजींनीही भाषण केले. टिळकांच्या अस्थी चर्चपासून कब्रस्थानापर्यंत भजने म्हणत नेण्यात आल्या. त्यांनी रचलेला तुला कोठे होते चाकर नोकर हा अभंग रा हिवाळे व डॉक्टर हिरालाल गायकवाड वगैरे दरबारी मंडळींनी फार तळमळीने आपल्या भजन मंडळींसह म्हटला. दूरतर्फा सरस्वती पूजनानिमित्त सडा टाकून रांगोळ्या घातल्या होत्या व दिवे लागले होते. हे पाहून कोणी कोणी म्हणाले की सरस्वती भक्ताचे हे आपोआप सोहळे घडून येत आहेत. डॉक्टर हिरालाल यांनी तो अभंग अगदी घोळून घोळून शेवटपर्यंत म्हटला व शेवटी ओळ दास म्हणे बापा तुझ्या कंथेवरी मला जागा करी थोडीकीशी. टिळकांच्या वृत्तीला व त्या प्रसंगाला अगदी साजेशी होती. आम्ही जाताना मुलींची झालेली आरडाओरड आम्ही गेल्यावर पुन्हा झाली व मधून मधून नेहमी होऊ लागली. एकामागून एक सर्व मुली ओरडू लागल्यावर मोठ्या कर्णासारखा आवाज होत असे. मला हसू येई व मी घाबरूनही जाई. देवयोगाने जरी मी पागेत येऊन पडले होते तरी माझा मूळ स्वभाव होता तो कायम होता. बाळपणी ही वहिवाट व टिळकांचे वळण ही काही मला सोडीनात. टिळकांच्या वेळी येत्याचे घर व जात्याचे दार असेच. त्यांनी कोणाला आग्रहाने बोलावले नाही, पण कोणी आले म्हणजे त्याला ते नाही म्हणाले नाही. ख्रिस्ती लोकांना शिरलेले काही काही पाश्चात्य रीतिरिवाज मला येतच नाही. सलाम करणे, उपकार मानणे, दाराशी उभे राहून दार ठोकणे या म्हटल्यावर मगच आत जाणे, आपल्या घरी कोणी पाहुणा येणार असेल तर अधिकाऱ्यास त्याबद्दल परवानगी विचारणे हे माझ्याच्याने कधी होत नाही. मी एक स्वतंत्र लक्ष्मी आहे. माझ्याकडे एक म्हातारी आली. मी तिला ठेवली माझ्या घरात, पण रात्री ती फार बडबड करी व झोपेत मोठ्याने बरळे. मला दिवसभर काम पडे व रात्री झोप थोडी येई. दत्तूचे काम व अभ्यास, बेबीचेही तसेच. आम्हाला तिच्यामुळे झोपेचा त्रास होऊ लागला. तेव्हा मी तिला म्हटले, ताराबाई तुम्ही आता मुलींच्या बाजूला निजा. ऐन झोपेची वेळ. बाई बाहेरून अंधारातून आली व एका मुलीचे अंथरूण चाचपू लागली. नवे घर, नवी जागा, तशात म्हातारी. ऐन झोपेचा अंमल, चोरही अधूनमधून डोकावत. भूतांची कल्पना, त्यातही 17 भूते शिरल्यावर मग एका मुलीने म्हातारीचा हात लागताच सुतोवाच केली. मोठा हॉल, त्यात लहान मोठ्या मुली, नोकरीनी वगैरे साऱ्या जणी निजलेल्या. एकीचा हात दुसरीला लागला की तिने ओरडू लागावे. हात चोर किंवा भूत म्हणून म्हणावे. जी ती आपल्या जीवाला भीत होती. कोणी कोणाचे केस ओढीत, कोणी जाकीटे ओढून ओढून त्यांच्या चिंध्या करीत, कोणी कोणाचे पदर धरून हिसका करीत, कोणी तर भीतीने रांगतच होत्या. कोणी मोठ्याने रडत होत्या तर कोणी मेले मेले धावा धावा म्हणत होत्या. कोणी देवाचा धावा करीत होत्या, पण तोही ओरडतच. माशा मधाच्या पोळ्यावरून उठाव्या, त्याही गांधील माशा असाव्या म्हणजे तो आवाज होईल तसाच हा आवाज होतो. मात्र त्या आवाजाच्या शेकडो पटीने मोठा होतो एवढेच. मला त्या आवाजाची अजून आठवण होते व हसू येते. मी एकदा पॉवर उघडली व आत गेले. एक बाई रांगतच माझ्याकडे आली. ती थरथरत कापत होती. तिचे केस मोकळे होते, काही झिंजा तोंडावर लोंबत होत्या. तिच्या जाकीटाच्या वाती झाल्या होत्या व लुगड्याचे वाभारे झाले होते. तिने डोळे रडत होते व तोंड हसत होते. ती घामाने ओलीचिंब झाली होती. तिला माझा राग आला होता, पण तिच्या त्या हसण्या रडण्याने तो विरून गेला होता. ती रांगता रांगता मागे हात करून म्हणाली, आजीबाई ती तुमची ताराबाई, तिला उद्यापासून जवळ घेऊन निजा. मी ताराबाईला विचारले, काय केलेस? ती म्हणाली, मी माझे अंथरूण चाचपीत होते. मी कुठे काय केले? आपल्या ख्रिस्ती व देशबांधवांना टिळक एक गोष्ट नेहमीच बजावून सांगत की धर्मांतर म्हणजे देशांतर नव्हे. धर्म भिन्न तत्वांमुळे ते कधी कोणाशी भांडले नाहीत. त्यांच्याकडे कोणत्याही धर्माचे व कोणत्याही जातीचे लोक येत व तेही सर्वांकडे जात. आपल्याला आपले देशबांधव कसे वागवतात ह्याचे वर्णन त्यांनी खालील अभंगात उत्तम केले आहे. धन्य धन्य माझ्या जन्मभूमीची कुशी, उपजे महर्षी संतमुनी. कारे ख्रिस्ती मला कोणीच पुसेना, कोणी रागवेना मजवरी. भेटतो वंदितो प्रेम अलिंगितो, कोणी न म्हणतो विटाळलो. माझी या गुरुला सुखे सन्मानिती, आप्त हा हा म्हणती अमुचाच. सांगतो नित्याचा माझा अनुभव, नका अवस्थाव म्हणू कोणी. दास म्हणे माझी जननी उदार, तिचा परिवार तिच्या ऐसा. अभंगाजली 189वा अभंग. पण आमच्या ख्रिस्ती बंधू भगिनींना पुष्कळ वेळेस असा समज असतो की कोणी हिंदू माणसाकडे अधिक जाणे येणे किंवा मैत्री असली की तो ख्रिस्ती माणूस हिंदू होण्याच्या पंथाला लागू लागला. आमच्याकडे पुष्कळ हिंदू येत राहत व ते मुलींचे बोर्डिंग, तशात वरील चमत्कारिक कल्पना. त्यामुळे पुष्कळ वेळेस भीक नको कुत्र्यावर अशी आमची स्थिती होत असे. एक दिवस दुपारी 2-2:30च्या सुमारास एक तरुण माणूस भेटायला आला. दत्तू त्यावेळी घरी नव्हता. त्या गृहस्थाला पोशाख सरदारी थाटाचा होता. गुडघ्यापर्यंत कोट, घट्ट पायजमा, पायात चढा बूट, अंगठी, छडी, घड्याळ. टिळक येथेच राहतात का?
हो, तुम्ही कुठून आला? इंदूराहून. मला वाटले माझ्या राम भाऊ काकांनी टिळक वारलेले कळल्यामुळे कोणाला तरी पाठवले असावे. दत्तूच्या मुंजीत त्यांनी मला पैसे पाठवले होते. हे काका म्हणजे दिनकर शास्त्री खोंबोट्यांचे चिरंजीव. मी म्हटले. तुम्ही कोणाकडून आला? कोणाकडून नाही, माझा मीच आलो. कोणाला भेटायचे आहे? लक्ष्मीबाई व त्यांच्या मुलाला. बसा. मुलगा गेला कामाला, मुलगी गेली कॉलेजात, सून नातू घरात आहेत आणि लक्ष्मीबाई त्या मीच. खरेच मी तुम्हाला ओळखली नाही. कसे ओळखाल? आपले नाव आडनाव काय? विठ्ठल दत्तात्रय घाटे. नाव ऐकताच मला आनंदाचे भरते आले. मी त्याला पोटाशी धरले. अश्रूचे लोट त्याच्या स्वागतार्थ बाहेर पडू लागले. मी त्याला किंवा त्याच्या माणसांना कधी पाहिले नव्हते, पण त्याचे वडील टिळकांचे प्रेमळ स्नेही होते. आम्ही नसताना त्यांचे आजोबा व आजीबाई नेहमी टिळकांचा समाचार घेत. झाल्या केल्याला त्यांना आपल्या घरी नेत. त्यावेळेस ही 2 मुले लहान लहान होती. ती सर्वांची विचारपूस केली. त्याने सांगितले, आम्ही आता नुसते 2 भाऊ काय ते आहोत. काय रे, तू कविता करतोस का? हो. मग म्हण पाहू. त्याने इतकी सुंदर कविता म्हणून दाखवली की काही पुसवू नका. मी दुसरी म्हणायला सांगितली तेव्हा त्याने संध्याकाळी पुन्हा येण्याचे कबूल केले. 7-8च्या सुमारास वही घेऊन येतो व मग साऱ्या कविता म्हणून दाखवतो असे कबूल करून तो गेला. तो गेल्यावर दत्तू बेबी घरी आली. त्यांना हे समजल्यावर फार आनंद झाला. रात्री 8 वाजता म्हटल्याप्रमाणे तो आला. आम्ही सारे तयार होऊन त्याची वाट पाहत बसलो होतो. सारे म्हणजे घरातील सारे. त्याचे काव्य गायन रात्री 1 पर्यंत चालले होते. ते काव्य गायन अगदी कमालीचे मनोवेधक होते. कविता सुरस, म्हणणे प्रेमळ व स्वभाव आनंदी. त्याने प्रथम म्हणून दाखवलेली कविता प्रेमाने ध्याऊ ही पुढे दत्तूने ज्ञानोदयात छापली व नंतर ती आमच्या उपासना संगीतातही प्रविष्ट झाली. दत्त कवींचा पूर्वीचा ऋणानुबंध पुन्हा अशा तऱ्हेनं कायम झाला. माझी सून जरी मुंबईत जन्मलेली व तेथेच वाढलेली तरी तिला बावकर हॉलची हवा मानवेना. नानाही फारसा बरा नसे तेव्हा ती नगरास माझ्या बहिणीकडे म्हणजे शहाबाई मिसाळ यांच्याकडे गेली. तेथे शहाबाईंनी व त्यांच्या पतींनी तिचे पुष्कळ केले. पण नानाला जास्तच बरे वाटेनासे झाल्यावर ती राहुरीला गेली. डॉक्टर व मिसेस बॉलेंटाईन यांनी तेथे त्यांचे फार केले. तेथे 6 महिने राहून बेंजीच्या लग्नाला ती परत आली. वयाच्या मानाने नाना फारच लवकर बोलू लागला होता. त्याला चित्रांचा फारच ना तो त्याचा खेळच होता. त्याच्या हातात खडू देऊन त्याला फळ्यांचा जमिनीवर बसवले की तो बाग्याबुवा, भप गाई भप भप गाई वगैरे आवडती चित्रकला सुरू करायचा. बाग्याबुवा म्हणजे बागुलबुवा, भप भप गाई म्हणजे आगगाडी. त्याला मुली विचारे, तुझी आई काय शिकली? तर तो म्हणे BA. बाप BA, आत्या BA. आणि तुझी आजी काय शिकली? तर तो म्हणे भोपळा. मुलींच्या प्रार्थनेच्या वेळी तो हजर राही. न शिकवताच तो आपल्या आईच्या वडिलांना आदा म्हणू लागला. त्याच्या आजीला फार धन्यता वाटे.